सकाळची पहाट आणि बरोबर सुरुवात. अजून काय हवंय? सो सगळे रायडर्स काल रात्रीची झोप मस्त काढून फ्रेश होऊन आज रेडी आहेत रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घ्यायला. गणपती आपल्या स्टेपासून ऑलमोस्ट 2 मिनिटावरच आहे. तर मग ठरवलं 2 बाईक्स काढलेलेच बेटर आहे. तर मी सौरभच्या मागे आणि श्रेयस बाबूच्या मागे महागणपतीचं दर्शन करायला निघालोय. तर चला मग मंडळी, मी तुम्हाला महागणपतीचं दर्शन करवतो. रांजणगावचा महागणपती हा अष्टविनायकांमधील अत्यंत शक्तिशाली रूप मानला जातो. त्रिपुरासूर नावाचा राक्षस अत्यंत बलवान झाला होता एकेकाळी. त्यामुळे भगवान शर त्यांचा वध करण्यासाठी निघाले होते. पण गणपतीची पूजा न करता त्यांना यश मिळालेच नाही. नंतर त्यांनी येथे गणरायाची उपासना केली होती. तेव्हा गणपतीने प्रसन्न होऊन त्यांना इथे विजयाचं वरदान दिलं गेलं होतं. म्हणून ह्या गणपतीला महागणपती म्हणून ओळखलं जातं. ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पूर्व साईडला आहे आणि दक्षिणायनात ह्या सूर्याची किरणं थेट मूर्तीवर पडतात असं मानलं जातं. आणि जसं बघायला गेलं तर हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धिसिद्धी त्याच्यासोबत आहेत. परत हा स्वयंभू पण आहे असं मानलं जातं. भक्तांचं म्हणणं असंही आहे की ह्या मूर्तीच्या खाली अजून एक मूर्ती आहे आणि त्या मूर्तीला जवळजवळ 10 सोंडी आणि 20 हात आहेत. दर्शन झाल्यावर मग पारी होती ती म्हणजे पोटोबाजी. चहा आणि कॉफी बरोबर थोडाफार डोसा आणि इडली खाऊन आम्ही पुढच्या वाटेचं डिस्कशन करायला लागलो. तर मग तुम्हाला मी भेटतो मोटो ब्लॉगमध्ये. सुप्रभात गाईज. सो आमचं रांजणगावचं दर्शन झालं आहे आणि मी तुम्हाला इथे व्हिडिओज दाखवेन. सो आजच्या पहिल्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि मी तुम्हाला आजचा रोडमॅप सांगतो मोस्टली. सो आज आमचा प्लॅन आहे रांजणगाव, लेण्याद्री आणि ओझर आणि देन आमचा स्टे असेल महाडला. सो गाईज आम्ही आता निघतो आहे इथून. गणपती बाप्पा मोरया. चला निघायला हवं. सो आजचं डिस्टन्स जर बघायला गेलो आपण तर ऑलमोस्ट 200-250 किलोमीटर होईल आमचं. बट ठीक आहे, काही इश्यू नाही आहे. थोडासा आम्हाला लेटच झाला. ॲक्च्युली प्लॅन होता 9 वाजेपर्यंत लेण्याद्रीला पोचायचा, जो की 2-2.5 तासाने आम्हाला लेट झाला आहे. आणि जे साहजिकच होतं, जेवण बिवण करण्यात मस्तपैकी टाईम घालवला आहे आम्ही. काय करू शकत नाही, चलतं आहे. सकाळी सकाळी ट्रॅफिक पण भेटते. ओके, इथून राईड घेतला तर ओझर पण आहे. सो आहे बघा, मंचर, जुन्नर, भीमाशंकरला यायचा आमचा प्लॅन होता, बट होत नाही. आणि आता आय गेस त्या मंदिराचं काम पण चाललं आहे. सो माहीत नाही कधी होईल. ओके, सो राईट घेऊन ऑलमोस्ट 40 किलोमीटर आहे आणि आम्ही जरा म्हणजे आता थोडं थकावट नाही जाणवत आहे, कारण मे बी फ्रेश आहोत म्हणून. काल असं होत होतं की यार येतच नाही आहे. आणि रात्र होती त्यामुळे गाडी पळवत नव्हतं. म्हणून बोललं जाऊन दे. काय सुंदर नजारा आहे ना. मला हे असे मधून चालवतं थोड्या वेळासाठी. सुंदर आहे. आहे भाई काय मे बी ते आपण शेताच्या बाबतीत झिरो आहे. ते छान मंदिर आहे यार. वाव, श्रीकृष्णाचं मंदिर आहे वाटतं, कारण श्रीकृष्णाची मूर्ती होती तिथे.
ऑलमोस्ट 21 किलोमीटर आमचं बाकी आहे लेण्याद्रीच्या डेस्टिनेशनपर्यंत. शेअर्स मागे मी शेअर्ससाठी थोडी गाडी स्लो चालवतं. तुषार आणि सौरभ पुढे गेलेले आहेत. म्हणजे आय गेस ऑलमोस्ट ते तुषार तर पोहोचला पण असेल काय माहीत नाही, कारण तो होताच मूडमध्ये की गाडी पळवणार. सो बघूया आपण श्रेयस आला की नाही यार. एक एक फोटो काढून घ्या बाईकचा पटकन. जा तुझी लाव पहिली. असं लाव असं. हां छान आहे. चले का. फिरून फिरून नेत आहे म्हणजे आतून नेत आहे गावातून. आय डोंट नो का, बट आता काय दुसरा ऑप्शन नाही आम्हाला. इकडे काय माहीतच नाही. मला वाटतं तेच आहे लेण्याद्री. काय सुंदर दृश्य, काय सुंदर दृश्य. गाडी नेली असती पण मला वरती आणताना वांदे होतील. छान सुंदर 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 अशी. वा वा. सुंदर आहे ना. उगाच रिस्क नको घ्यायला. मोहिनी अँड शुभन कॉंग्रॅच्युलेशन्स. गाईज आपण पोचलं. हेच आहे लेण्याद्री. ह्या आपल्या 5व्या अष्टविनायकाचं दर्शन इकडेच होणार आहे. आता आम्हाला आमचे मित्र कुठे ते शोधतो, मग तुम्हाला थोड्या वेळाने ग्लिम्स दाखवतो इकडचे. हे लोक आपल्याला भेटलेले आहेत. तुझ्या पार्टीच लावतो आता. पर्वताच्या पायथ्याशी आम्ही थोडं लिंबू सरबत पिऊन आमच्या दर्शनासाठी पायऱ्या चढायला लागलो. 307 पायऱ्या बोलायला खूप इझी पडत होतं, पण चढणं तेवढंच कठीण. अर्ध्या पायऱ्या चढल्यानंतर आम्हाला कळून चुकलं की इकडे यायचं असेल तर सकाळी येणंच खूप इम्पॉर्टंट आहे. गरमीने हाल बेहाल होते, पण बाप्पाच्या दर्शनाची आतुरता काही कमी नाही झाली. थोडंफार इन्फॉर्मेशन द्यायची झाली तर लेण्याद्रीचा अर्थ असा होतो. लेणी म्हणजे मराठीत गुहा आणि याद्री हे संस्कृतमध्ये बोललं जातं, म्हणूनच लेण्याद्री. परत ह्या गणपतीला गिरिजात्मज असं म्हणून का ओळखलं जातं हेही मी तुम्हाला सांगतो. माता पार्वतींनी 12 वर्ष इथे मनोपासना केली होती गणरायांची. तेव्हा गणरायांनी प्रसन्न होऊन त्यांना बटरूपात ॲक्च्युली दर्शन दिलं होतं, म्हणूनच इथे ह्या गणपतीला गिरिजात्मज असं म्हणून म्हटलं जातं. गिरी म्हणजे पार्वती आणि पुत्र म्हणजे गिरितात्मज. सो आता गाडी चालवत आहे मी ही वाली. हां सो गाईज आपल्याकडे आहे आता सुपर मीटर 650. सौरभ माझी गाडी चालवत आहे. ओके सो गाईज लेट्स रोल. बघू जरा ही कशी चालते गाडी. गाडी थोडी बाबा हळूहळू चालवलेली परवडेल. खूप कन्व्हिनियंट गाडी एकदम. बोलतात ना एकदम अशी
सफिस्टिकेटेड आहे गाडी. हां, थोडंसं मे बी वजनामुळे वाटत असेल मला. थोडा गॅसचा इश्यू आहे. गाडी तर फक्त ह्या गाडीचा स्टान्स थोडा वर आहे, त्यामुळे आपल्याला सवय नाही आहे. बाकी गाडी मस्त आहे. सौरभ पण छान चालवतं आहे गाडी. तो आता आपला 6वा गणपती आहे ओझर. ओझरला आता आम्ही पोचून मग तिथे दर्शन घेऊन मग महाडला निघू. खूप छान आहे हा गणपती. असं म्हणजे मेहनत करून असं दर्शन भेटलं असं वाटलं ह्या गणपतीचं. आता ओझरचं मला माहीत नाही आणि हे माझं फर्स्ट टाईम अष्टविनायक करायचं आहे, सो मला काहीच आयडिया नव्हती. सो गाईज आपण ऑलमोस्ट मंदिराच्या जवळ पोचलो आहे. इथून राईट घेतला की मंदिर येईल. मंदिराची कमान आहे वाटतं. हां, ही मंदिराची कमान आहे. हळू हळू. सही आहे. इथे एक फोटो जमलात. आई शपथ, काय लोकेशन आहे यार, सिरियसली. चला गाईज, मी तुम्हाला थोड्या टाईमने इकडचं दर्शन करतो. पुराणानुसार एकदा अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ केला होता. त्यामुळे संतप्त इंद्राने विघ्नासुराला तिथे विध्वंस करण्यात आणि यज्ञ बंद करण्यासाठी पाठवला होता. विघ्नासुराने यज्ञामध्ये बाधा तर टाकलीच, शिवाय त्याने विश्वामध्ये अनेक विघ्नही निर्माण केली. म्हणून मग पृथ्वीत समस्त लोकांनी गणपतीची आराधना केली आणि त्यांच्या प्रार्थनांनी प्रसन्न होऊन गणपती यांनी पराशर ऋषींच्या पुत्राच्या नावाने जन्म घेतला आणि विघ्नासुराबरोबर घनघोर युद्ध करून गणपतींनी त्याचा पराभव केला. यामुळे लोक अतिशय आनंदित झाले आणि त्यांनी इथे विघ्नेश्वराची स्थापना केली. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 4 द्वारपाल आहेत. पहिल्या आणि 4थ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. श्री गणपती बाप्पा त्यांच्या मातापित्यांना खूप मानतात. या द्वारपालांच्या हातातील शिवलिंग हेच सूचित करतं की गणपती भक्तांनी सुद्धा स्वतःच्या आईवडिलांचा आदर करावा. किती चांगली शिकवण आहे. देवळाच्या भिंतीवर डोळ्यांना सुखावं वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्प काढलेली आहेत. देऊळ पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवती भक्कम दगडी भिंत आहे. मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहेत. हाय गाईज, सो आमचं दर्शन झालं आहे ओझरच्या गणपतीचं. खूप छान आहे आणि व्ह्यू पण बघू शकता तुम्ही, किती छान व्ह्यू आहे. ह्या नदीवर मी एक रील काढलं आहे, सो होपफुली थोड्या टाईममध्ये कधीतरी पोस्ट करेनच मी. आणि खरंच छान व्ह्यू आहे यार. इट्स वर्थ अ व्ह्यू. आता आमचा प्लॅन आहे महडला जायचा. महडला मे बी 3.5-4 तास लागतील आणि मग तिथून मोस्टली तरी मे बी महडच्या गणपतीचं दर्शन करू किंवा तिकडे स्टे करून सकाळी महडच्या गणपतीचं दर्शन करून देन विल हेडिंग बॅक टू पाली आणि मग तिथून आपल्या घरी. सो लेट्स रोल टू महड, ऑन द वे टू महड. आपल्याबरोबर हिमालयन आहे. श्रेयस आणि सौरभ पुढे गेलेत. शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे, खूप छान आहे. ती बघा तिथे, खूप मस्त आहे. हे बघा किती छान आहे ना. सो गाईज, शिवाजी महाराजांची मूर्ती बघा किती मस्त साजवली आहे. इथे आम्ही थोडे फोटोशूट केले आणि आता आम्ही महडला निघतो आहे. मगाशीच निघणार होतो, पण ही मूर्ती एवढी मस्त आहे ना, फोटोज काढायचं हक्क तर बनतोच. सो 148 किलोमीटर्स आहे.
सगळं आमचं फोटोशूट वगैरे सगळं झालं. आता जवळजवळ 3 hours 45 minutes म्हणजे ऑलमोस्ट घरी पोचल्या एवढंच आहे. आता प्लॅन आहे की माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी पण संपत आली आहे. सो आता बघावं लागेल की कसं मॅनेज करायचं. मी जास्त रेकॉर्ड तर नाहीच करणार, मोस्टली तरी मध्ये मध्ये बिट्स अँड पीसेस शो करून देन विल क्लोज इट फॉर अ डे. हे ओझरला खूप छान होता, म्हणजे व्यवस्था मला आवडली, मस्त व्यवस्था होती. तो लेक वगैरे ते पण मस्त मस्त आहे एकदम. बघता बघता आम्ही माळशेज घाटाला लागलो आणि त्या माळशेज घाटाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ते फेमस टनल. आणि त्या टनलमधून आपल्या पुकीबरोबर जाताना एक वेगळीच साथ होती, एक वेगळाच अनुभव होता. तो अनुभव आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. प्लस त्या अनुभवाबरोबर कॉर्नरिंगची एक मजा आणि ते अविस्मरणीय दृश्य. वाह, क्या कहने है. हे क्षण परत अनुभवायचे आहेत, फक्त एका प्रॉब्लेममुळे, ते म्हणजे रफ पॅचेस. माळशेज घाटाचं सध्या काम चालू आहे आणि ते काम हे खूपच स्लो गतीने चाललं आहे आणि हे रोड खूप डेंजरस आहेत आणि डेडली आहेत. आपल्याला खूप कॉशियस होऊन इकडून गाडी चालवणं इम्पॉर्टंट आहे. पण जर बघायला गेलं तर ऑलवेज गुडी गुडी रोड्सच नाही आहे, एका राईडसाठी मजेदारक नाही आहे. सो वी नीड रफ पॅचेस ॲज. हे करता करता आम्ही एका ठिकाणी थांबलो. अरे इथून लेफ्ट पण दाखवतं आणि सरळ पण दाखवतं, काय करायचं? त्यांना कॉल केला पाहिजे. हाय गाईज. सो थोडंसं वॉटर ब्रेक घेतला आम्ही, पाणी वगैरे प्यायलो. आणि आता सौरभ आणि तुषार ॲक्च्युली थोडेसे पुढे राहिलेत. श्रेयस आणि मी थोडं मागे थांबलेलो. आम्हाला थोडं लूला पण जायचं होतं, इंग्लिश शब्द. आम्हाला सुसूला जायचं होतं म्हणून थोडं थांबलो. आणि नाव वी आर हेडिंग बॅक टू महाड. नाव लेट्स सी किती टाईम लागतं. अजून पण 76 किलोमीटर आहे, सॉरी 81 किलोमीटर आहे. सो बघूया किती टाईम लागतं. 7:45 दाखवत आहे, पण आता मूडवर आहे, मला पेट्रोल पण भरायचं आहे. चलो. सेवन्टी किलोमीटर लेफ्ट म्हणजे दाखवत आहे गणपती मंदिरापर्यंत. तरी स्टील 2 hours दाखवत आहे. रोड काय छान आहे यार, लिटरली खरंच काय रोड आहे यार.
थोडंसं पॉवर पेट्रोल भरतो, असायला हवं. मला रिसिप्ट द्या. काय बॉटल होती ना पाठी, तेवढीच आहे का? 6 अष्टविनायकाचं म्हणजे अष्टविनायकातलं 6 गणपतीचं आमचं दर्शन झालं आणि दर्शन खूप छान झालं. म्हणजे फर्स्ट टाईम मी आलो आहे गणपती किंवा कोणत्या मंदिरात जेव्हा जातो ना मी, मला लगेच दर्शन नाही भेटत. बट ह्या साईच्या 6 गणपतीमध्ये मला एवढं पटकन दर्शन मिळालं आहे ना खरंच. आणि माहीत नव्हतं की होऊ शकेल की नाही, कारण आधी 8 होते रायडर्स, म्हणजे 8 रायडर्स आम्ही जॉईन होणार होतो. पण लास्टच्या दिवसापर्यंत म्हणजे ऑलमोस्ट राईडच्या आदल्या दिवसापर्यंत आम्ही 6च राहिलो. सो आय डोंट नो. बट खरंच खूप खूप देवाचे आभार पण मानू शकतो किंवा मी एवढा तरी पुण्यवान आहे की देवाने मला ॲक्च्युली एवढं हे केलं की मी हे 4 जणांबरोबर अष्टविनायक करू शकलो. आता उद्या 2 गणपती करायचे आहेत, तेही देवाच्या कृपेने सुखरूप होतील हीच इच्छा. काय लेन करायला मजा येते गाडी. हो 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 हो. ओ फक शिट. हां, आज गाडी पळवली नाहीच तर बेटर राहील. वाव, आकाश काय छान दिसतंय यार, खरंच मस्त असं कलर शेड आलेत. हो 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 हो. काय भगव्या कलरसारखा झाला ना, ऑरेंज एकदम मस्त सूर्य. या हे क्षण आता हल्ली हल्ली अनुभवायला भेटतात मला ॲक्च्युली, आधी नाही भेटायचे हे क्षण अनुभवायला. खरंच म्हणजे असं शेड आला आहे ना, वॉलपेपर काइंड ऑफ. म्हणजे आपल्याला कलर ग्रेड करायची पण जरूरत नाही आहे. ओके, म्हणजे 30 किलोमीटर पकडा, म्हणजे नॉर्मल रस्ता आहे, थोडीफार ट्रॅफिक वगैरे काहीतरी असेल. आता ह्या रस्त्याचं काय आपल्याला आयडिया नाही आहे. सो आज आपले 3 गणपती झाले आहेत मस्तपैकी. सकाळी आपण रांजणगावचा गणपती केला, दुपारी आपण लेण्याद्री केला, तिसरा आपण ओझर केला. मस्त गणपती होते. लेण्याद्रीला थोडीशी हवा टाईट झाली होती, पण ठीक आहे. पण 350 पायऱ्या वाटल्या नाहीत त्या, खूप छान होतं. फक्त लोकांमध्ये सिविक सेन्स नाही आहे, बॉटल बिटल पाण्याच्या सगळ्या तिकडेच टाकलेल्या आहेत. देवस्थान आहे यार, देवस्थानाला तरी नीट ठेवलं पाहिजे ना. पण जाऊन दे, लोकांना काहीच पडलं नाही. मी त्यातल्या 2 बॉटल घरी घेऊन म्हणजे खाली घेऊन आलो आणि कचऱ्याच्या डब्यात टाकलं. ऑलमोस्ट 15 किलोमीटरच बाकी आहे मंदिरापर्यंत डिस्टन्स. सो 2-3 किलोमीटर असेल तेव्हा कुठेतरी लॉज बघू. 2-3 पण नाही, आय गेस 1 किलोमीटरच्याच म्हणजे आसपास सर्कल काइंड ऑफमध्ये बघू. मग कसं उद्या जरा लवकर दर्शन घेत आहेत. म्हणजे बम पूर्ण सुजलेत, गोचे पूर्ण म्हणजे पूर्णपणे सुजलेत. म्हणजे असं नरम पाहिजे. भाई हे काय बैल आहेत काय आहेत, काही घाबरलो ना. ऑलमोस्ट 15 मिनटात पोहोचूनच जाऊ. बघू तिथे काय मिळतं आहे का. हो, लडाखचा मजा भेटतो यार. प्रिपेअर करून घेतो वाटतं आपण.
पाय दुखायला लागले यार आता. हां, मंदिराच्या इथे आलो. कॉल करायला लागेल. ते अलाउड आहे गाडी न्यायला काय माहिती. नाही आय गेस मला वाटतं हां गाड्या तर इथेच आहेत. सो गाईज ह्यांनी 1200 रुपयात कुठेतरी पाहिलं होतं. तिथेच मोस्टली तरी रूम बघायचं चालू आहे. बघू. इथेच आहे. हां, सो गाईज इकडे राहायचा प्लॅन आहे. AC वालीच रूम घेऊ. सो ही आहे आजची रूम. मी नंतर तुम्हाला रूम टूर देतो. आणि इथे आय गेस काहीतरी जेवायला पण आहे. हॉटेल अन्नपूर्णा शुद्ध शाकाहारी. बघू इथे काय मिळतं. सो गाईज तुम्हाला जर व्लॉग आवडत असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि इफ काही चुक्या असतील तर त्या आपण सुधारायला मी रेडी आहे. मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता. थँक्यू. बाय बाय. तुझं कुठे आशू खाणं बॉटलच घेऊन गेला ते आधी काढला माझ्या गिरनार कैसा चढ़े. स्ट्रेस के लिए पहाड़ चल रहा था. साला अभी फिजिकल स्ट्रेस का पता चला.